पहिलीच होते आपले मावळवेचा विश्वाभास अद्वयाचरी विकास नमन आहे. तुम्हाला होऊन गेलं की नमन कशा करता करतात, त्याची फळं कोणती वगैरे नेहमीच असते. आपल्याला कोणत्या अध्यायाच्या प्रारंभी नमन करतो ना आपण. नाही का तुम्हाला प्रश्न विचारला होता ना, श्रीगुरूच्या नमनामुळे काय फायदा होतो, नाही का? जयाची केली आज स्मरण होय. बरं आहे, पाठच होतं म्हणून बरं आपलं काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे नमन आहे हे पहिलेच मावळवीत विश्वाभास नवरोदयला चंडास अद्वयाब्जनी विकास. तर विश्वाला काय म्हटलेलं आहे? विश्व म्हणजे जगत. त्याचे नाव आहे, त्याला जगत असं का म्हणतात? जनजायते असं धातू आहे त्याच्यामध्ये. जनजायते म्हटलं जग, गमगच्छती म्हटलं आणि दोघं मिळून काय होते? जग. जे उत्पन्न होते. जनजायते म्हणजे, गमगच्छती म्हणजे उत्पन्न होते. नदी धारा सारखी चालू असते. पूर्वीचे लोक आता नाही. आताचे लोक सारखी धारा नाही का? आता दरवर्षी इथं गेल्या वर्षीचे मुलं कुठं येतं इथं. बरं, तुम्ही गेल्यानंतर दुसरी पुन्हा धारा जशीच्या बुवा मात्र तोच आहे. जवळ असं ते जगताचा प्रवाह वा याला म्हणतात अव्याहत रूपाने प्रवाह. नदीचा प्रवाह तेच पाणी असते का सारखं पाणी जात असे, त्याप्रमाणे याला विश्व समजतं. आता विश्वात्मके स्वस्ती श्रीवटेश जो लोक जगत विचार असं म्हणत असतात. मनुष्य देहा भोग प्रधान नाही, मग कोणत्या प्रधान आहे? तो विचार प्रधान आहे. भोग प्रधान लोक कोणते? विषयी पामर. हे कोणते? भोग गोळा करायचे, ल्यावे खावे बरे असं याची करी भोग प्रधान म्हणतात. नाही का? एक बिल्डिंग बांधली तरी त्याच्यात समाधान होत नाही. म्हटलं हे दुसरी कोणाची आहे? आपली त्याचं वय संपलं ना. बिल्डिंग सोबत येणार आहे का काहीतरी सत्कार्य सोबत येणार आहे? पण बिल्डिंग बांधेल पण सत्कार्य करीत नाही. बरं का? आमची किती 25 मजल्याची काय बिल्डिंग आहे. बरं का? 25 लाख रुपये त्याचं भाडं येते. किती? आम्हाला सप्ताह आहे की काय थोडी देणगी द्या की. म्हणलं तुम्हाला काही उद्योग आहे का? आणि एखाद्या दिवशी लिफ्टमध्ये सापडला राम बोलवाय. तर मोठ्या बिल्डिंगमध्ये काय असते, आणि त्याच्यात सापडला म्हणजे कोण धावा करीत दिलं. लिफ्ट जर सुधारलं त्याला प्रेत बाहेर काढावं लागलं, कारण तो अर्धा तास गुदमरून मारतो. तिथं कुठं हवा आहे का तिथे? आणि ते बंद पडलं. ते बरं सांगता येत नाही. साधना चांगली आहे पण पुढे धोक्याला काय कारण आहे ना. एक खाली विमान पडलं तर 300 लोक गेले. किती लोक गेले? आणि एवढा मोठा अजित पवार कशाला गेला? जाऊ दे आपल्याला. तेव्हा हे कशा करता चला जगताच्या बाबतीचा विचार चाललेला आहे. म्हणून विचारप्रधान देह आहे, भोगप्रधान नाही. मग कोणी म्हणाल काही भोग घेऊच नाही का? जगण्याकरता अवश्य काय केलं पाहिजे? जेवण केलंच पाहिजे. बरं का? मग जगून काय करायचं?
खाण्याकरता जगायचं आणि जगण्याकरता. त्याला पशुजीवन म्हणतात. कोणतं जीवन? पशु काय करतो? त्याला काही साध्य आहे का पशुला? मनुष्यपण तरी नाही तरी हीन पशु. म्हणजे विचार करावा. त्याच्यामध्ये जगत विचार, जीव विचार, ब्रह्म विचार, मी कोण आहे असा विचार, कोहम कथमिदम जातम को वे करताच विद्यते, याचा विचार करायचा असतो. मग जगत विचार याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुमच्या जीव विचार, जगत विचार, आत्मविचार असे विचार असतात. सदा विचारे तस्मात जीवभाव जगतभाव बाले. मग आता इथे वर्णन ठरलं आहे आपलं. विश्वाला आभास म्हटलेला आहे. आभास म्हणजे भ्रम म्हटलं, भ्रम समजत असतात. आभास असतो मृषा बुद्धी. जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणत असतात? भास. भास म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजेच मिथ्या. असे जे अनेक शब्दांनी त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. अभ्यासाचं इथे जास्त वर्णन नाही. एक प्रकरण आहे वृत्ती प्रभाकरामध्ये. अभ्यास एक 7वं प्रकरण आहे. भरपूर विचार केले. जरा किचकट आहे ते. त्याच्यामुळे लोक काय करतात, थोडं कठीण लागलं की, नाही ते बोल असतात ना, बोल जरा कठीण लागला थोडं तर काय करतात, वाजवण्याची इच्छा आहे पण कठीण लागल्यामुळे तात्पर्य तसा विचार आहे. वेदांत सांगण्याची काय आहे आणि अभ्यासाचा काय. माझ्या 2 गोष्टी होत्या. मला भ्रम असताना देखील सत्य काय वाटते, त्याला वेदांत शास्त्रामध्ये अन्योन्याध्यास म्हणतात. अन्योन्याध्यास म्हणजे भेद न करणे. जगत आणि ब्रह्म या दोमध्ये काय आहे, तो भेद काय होत नाही. नाही, दूध आणि पाणी याच्यामध्ये काय भेद आहे का नाही. पाणी म्हणजे दूध नव्हे, दूध म्हणजे पण मिश्रणामध्ये कळते का आपल्याला हे पाणी आहे म्हणून. पण मिश्रण आहे ना ते. तसं जगतामध्ये आणि ब्रह्मामध्ये काय भेद आहे, पण तो भेद कळत नाही आपल्याला. त्याचा परिणाम जगताचा अध्यास ब्रह्मावर होत असतो. ब्रह्माचा अध्यास त्याला अनन्याध्यास म्हणतात. अनन्याध्यासामध्ये एक स्वरूपाध्यास असतो आणि एक संसर्गाध्यास असतो. स्वरूपाध्यास कोणाला म्हणायचा, नसून पदार्थ प्रतीचीला येणं, याला स्वरूपाध्यास असं म्हणतात. आणि संसर्गामध्ये अध्यास म्हणजे एकाचे धर्म दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणतात संसर्ग. उदाहरणार्थ एखादा स्फटिक आहे आणि त्याच्याजवळ जर जास्वंदीचं फुल असलं, जास्वंदीचं फुल कसं असते, स्फटिक कसं असं, आणि दुरून पाहणाऱ्याला काय वाटते, स्फटिक कसं आहे, स्फटिक लाल आहे का लाली दिसते ती दुसऱ्याची आहे. आणि तसंच आहे बरं का. अधिष्ठानाचे धर्म कोणाच्या ठिकाणी दिसत, जगाच्या ठिकाणी. मग अधिष्ठान कसं आहे, सद्रूप चिद्रूप. आणि मग सद्रूप हा धर्म कोणाचा आहे, अधिष्ठानाचा आहे का जगताचा आहे, आणि तो दिसतो कोणाच्या ठिकाणी. मग आपल्याला काय वाटते, जगत काय आहे. मग जास्वंदीच्या फुलाच्या लालीमुळे आपल्याला असं वाटते स्फटिक कसं आहे, यरी स्फटिक लाल नसून काय. तसं जगात सत्य नसून काय, पण भ्रमाचा प्रभाव असा. दोमध्ये भेद असताना सुद्धा काय दिसतो, अभेद दिसत असतो. म्हणून आपल्याला ते जगत जगत सत्य वाटते कुठपर्यंत, त्याचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. एकदा विचार झाला की विचारता निरसलेन प्रपंच मग तत्वता तत्व. कोणीतरी ग्रस्त आपला जाऊन म्हटलं बघा श्रीमंताच्या दिवाणखान्यामध्ये लोडाला ठेवून
कामगार लोकांना असं वाटायला लागलं काहीतरी संबंध असला पाहिजे. म्हणून बरं का, मंडळीला वाटायचं म्हणजे आपल्या आणखी पतीचा आहे त्याचे काहीतरी संबंध असला पाहिजे. तिला वाटायचं आपल्या पतीचे काय असलं पाहिजे संबंध. बरं, पाहुणा म्हटल्यानंतर किती वेळापर्यंत चालले नाही का, सगळ्या सोयी आपल्या अमकं दमकं. शेवटी कंटाळले लोक. नोकराच्या हाती सांगितलं, म्हणलं हे पाहिजे आलेले आहेत, यांना विचारा संबंध कोणाचा आहे. मग ते आले, यजमानाला विचारलं, म्हणलं का याचा काय तुमचा काय संबंध. म्हटलं माझा काही संबंध नाही. याने विचारलं तिला, ते म्हणे माझा काही मग आहे तरी. मग विचारलं बघा ते कामगाराने, हा म्हणला तुमचा कोणाशी काय संबंध आहे. हा म्हटलं मी माना मामा आहे की काय आहे. याला वाटायचं तिचा मामा आहे आणि तिला वाटायचं मग दोत आहे तरी. म्हणलं तुम्ही कोणाचा मामा आहे. म्हणलं सांगतो. त्याने आपली सुटकेस काय काही आणि जायला लागला बघा. म्हणलं मला गाव मामा म्हणतो. विचारता प्रपंच झाले. जोपर्यंत ओळख नव्हती तोपर्यंत चालत होतं आपलं सगळं. आणि एकदा ओळख झाल्यानंतर संपलं. मग गाव ठरला जाऊ द्या त्यांचा. दुर्योधनाचा मामा कोण होता म्हणून ते सगळं मातीत गेलं. म्हणून याचा विचार केलेला. श्री गुरुच्या मुखातून एकदा ज्ञान झाल्यानंतर विश्वविश्वंभरी मग जगात नष्ट होत असते हरकरकामुळे. कारण नष्ट होण्याकरता प्रतियोगी असावं लागतं. तेव्हा जगात एक असं आहे, स्वरूपाने नाही नरूपमस्य नांदोनाच्या देर. वंद्यापुत्राला कुठं आरंभ असतो का. वंद्यापुत्र कुठं. मग जगत नष्ट होण्याकरता उदर पाहिजे ना काहीतरी. मग काय होत असते जगत नष्ट होत नाही. मग काय होत असते भ्रमकालामध्ये जे भासते. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे त्याचं त्रैकालिक अत्यंत भावाचा निश्चय होता. दोरीवर ते सर्व कोणामुळे भासतो भ्रमामुळे. ऐक बरं, एकदा दोरीचं ज्ञान झालं म्हणजे त्या सर्पाचा कोणता निश्चय होतो. भासण्यापूर्वी सर्प नव्हता, भासतोय काळातही. आणि दोरीचं ज्ञान झाल्यानंतर म्हणून सर्पाचा दोरीच्या ठिकाणी कोणता अभाव आहे, तसा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणता अभाव आहे. दैकालिक ज्ञान, यालाच मोक्ष म्हणतात. ज्ञान ज्ञानानेच विचार होत असतो. दोरीवरच्या सर्पाला नाहीचं करायचं असं काठीचा काही उपयोग नाही. मग दोरीचं काय झालं पाहिजे. आणि ते कोणतं ज्ञान, सामान्य काय विशेष ज्ञान. सामान्य ज्ञाना काय उपाय. राजविद्या. आम्ही तुला ज्ञान सांगणार आहोत. इदंत ते गुह्यतमं प्रभू ज्ञान विज्ञान सहितव्य ज्ञान. एकदा का श्री गुरुच्या मुखातून का एकदा तिथे अधिष्ठानाचं ज्ञान झालं. त्या ज्ञानाच्या योगाने जगताचा काय होतो मावळवीत विश्वाभास असं आहे. त्याला ते ज्ञान, याला सर्व ज्ञानामध्ये काय म्हणतात. मयि ज्ञानेन सदृशं परितव्ये तत्स्वयं योग संसिद्ध काले. ज्या वेळेला जो ज्ञान असतो तोच ज्ञानाचा उपयोग होत असतो. गोष्टी बिष्टी तुम्हाला सगळं बाकीची ज्ञान आहेत, पण ते ज्ञान सकल दुःख निवृत्तीकरता उपयोग. किती पैसा मिळवला म्हणजे मरण चुकत असते का. किंबहुना धनिक लोक धनाच्या जात असतात.
मग जन्म मृत्यूच्या बंधातून निवृत्त होण्याकरता कोणतं ज्ञान पाहिजे? ज्याच्या योगाने बंध आला त्या, ज्याच्या योगाने येते, ज्याच्या अज्ञानाने येते त्याच्या ज्ञानाने, दोरीच्या ज्ञानाने सर्व भासतो, दोरीच्या ज्ञानाने ब्रह्माच्या ज्ञानाने काय भासते आणि त्याच्या ज्ञानाने काय होते? मग तो मावळ वीत नवल उदायला चढला. मग काय होत असे? अधिष्ठान ज्ञानाच्या योगाने जगताचा त्रैलोक्याचा अभाव सिद्ध होत असतो. म्हणजे जगत मिथ्या ठरते. काय ठरते? जरी ते आणखी दिसत असतात तरी सत्य नसून काय आहे ते? त्याच्यात वादी असतो. जगत सत्यत्ववादी आहे सगळे लोक. ते ख्याती प्रकरण आहे ना विचारसागरामध्ये, त्याच्यावरती दोरीवरती बसलेला एक दर्शनकार काय म्हणतो? सत्य आहे म्हणतो. तर सत्ख्याती बाकीच्याने मिथ्या मानलं, पण एक वादी म्हणतो तो. मग सत्य आहे या लक्षामध्ये. दोरीवरती भासलेला सर्प जर सत्य आहे, मृगजळ जर सत्य आहे, खरंच पाणी आहे असं म्हटलं तर जमीन काय झाली पाहिजे? मग जमीन होते का देवा? मग पाणी खरंच आहे का? फास मारणार. मग सत्कादिवादाचं खंडन आहे. एका सुंदर वर्णन त्याच्यावर ते ख्यातीपर प्रकरण सांगायला लागलं म्हणजे पुरं शेटबुल केली. बुवाने कुठून साप आणला. तत्वविचारामध्ये त्याचा निर्णय. कोणत्या विचारात? म्हणून शेवटी सांगितलं दोरीवरती भासलेला सर्व का भासला? नसून भासला का? शेवटी एकच आहे त्याच्या अज्ञानाने. दोरीच्या अज्ञानाने भासतो, दोरीच्या ज्ञानाने काय होतं? जसं ब्रह्माच्या आधी सनातन जगत काय होते, त्याच्याच ज्ञानाने काय होते? ज्ञाने बी नाही एके तरी गोंपीची अधिक. म्हणून या ज्ञानाला साधे ज्ञान नाही आहे. त्याला राजविद्या असं म्हटलेलं आहे. कोणती? राजविद्या, राजविद्या. पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्ष अवगमन. मग जगत हे जगत नसून भ्रम आहे. वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मज्ञान. जन्ममृत्यूसुद्धा काय आहे? भ्रम आहे. संताच्या द्वारा, ज्ञानाच्या द्वारा जन्ममरण चुकत असते का भ्रम आहे हे कळते? कोणाला चुकलं आहे का? मुक्त जरी झाला तरी त्याचा देह काय होतो? मग दोघांमध्ये फरक काय आहे? दोघांमध्ये हा फरक आहे. शरीरालाच मी मरण असल्यामुळे त्याला दुःख होते, आणि शरीर मी नसून शरीराचा द्रष्टा हो मी. शरीराबरोबर आत्मा मरत, आत्मा जसाच्या असं ज्ञान झाल्यानंतर मरण माझे मरुणे गेले अशा बोधाला काय होतं? ती भ्रांती निवृत्त व्हावी लागते. काय व्हावी लागते? त्याला भ्रम असं म्हणतात. मग वेदांतशास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय? मग मावळवी तो विश्वाभार. मावळतो म्हणजे त्याचा बाध होत असतो. बाध होतो म्हणजे ना प्रतिथे सवर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय. प्रतिथे येणं असं नव्हे, प्रतिथे येतच राहणार, पण त्याचा मिथ्यात्व निश्चय होणार. कोणता निश्चय होणे? एखाद्या मंगल कार्याला आपण जर गेलो आणि तिथं फुलं दिसत असतात, एकदा त्या फुलाचं ज्ञान झालं म्हणजे फुल नष्ट होत असते का त्याचा मिथ्यात्व निश्चय होतो. फुल जसं जे आपल्यालाही जगात दिसेल, तत्ववेत्याला सुद्धा काय दिसेल. दोघांमध्ये फरक काय आहे? आत्मतत्वाच्या ठिकाणी जगताचा काय? हा दोघांमधला फरक आहे. आणि आपल्यालाही आनंद होतो विषयापासून. तत्ववेत्याला सुद्धा साखर काय लागते, पण हा आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? विषयी सुख आहे बोलण्याची,
विद्युत स्फुरणेन का भय. दुसरा प्रश्न कोणता आहे? विश्वाभास नवल उदयला चढणार. कोणाच्या प्रांतामध्ये श्री गुरुरूपी सूर्य उपयोग प्रकाश देत बसतो. सर्वांना त्याची आवश्यकता आहे का? सगळ्यांना विषयामध्ये रमलेले यही संस्पर्शाच्या नाटाच्या भंगवतात विषय ओढी बोलले जीव काय काय आले हो संसारा. काहीतरी मुक्तीचा काय करा. गोड नाटाचे अभंग आहे. नाही त्या मासी करुणा बाहेर काढ. मग त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न मग ते माणसाचे लावाय प्रकार पाडायचे थोडेसे. विषयी पामर पामर असतं तर विषय शास्त्राने जे बरं आपण हिंदू धर्मात जन्माला आलो म्हणून चांगली गोष्ट आहे. भरतखंडी नरदेव प्राप्ती. हिंदू धर्मात जर आपण जेव्हा जन्माला आलो नसतो, कारण इतर धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये काय फरक आहे. हिंदू धर्मात जन्माला आलो असल्यामुळे आपल्याला मांस म्हटलं की त्याच्यावेळी चिळस आहे. काय अपवित्र पदार्थ आहे. आणि तेच जर इस्लाम कोणत्या धर्मात जन्माला एक हिंदू धर्म खेरीज करून आपण कोणत्या धर्मात जन्माला. म्हणून आपल्याला त्याचा काय केळस आहे का ते खाल्ल्यापासून पाप होते. एखादा मनुष्य खात जरी असेल तरी पण त्याच्यापासून काय होते. कारण शास्त्राने सांगितलेलं आहे ब्रह्महत्या सुरापान. दारू पिणं हा सुद्धा काय किती पाप आहे. महापाप आहे. ब्रह्महत्या मग कोणत्या धर्मात कळते. बाकीच्या धर्मात आहे का? तिथं पाण्याच्या पेक्षा दारू जास्त पेक्षा. आणि तसं त्याला काही वाटत नाही. जाऊ दे आपला आलेला आहे सिद्धांत. म्हणून आनंदाची गोष्ट आपला जन्म कोणत्या धर्मात झाला. भरतखंडी. आणि त्याच्यातही पुन्हा ज्ञानोबराच्या गावात झालं. कोणाच्या गाव आळंदी गाव. नवल उदयला चढणार. नवल म्हणजे आश्चर्यकारक. मनुष्य देहाची गुरुची आवश्यकता कोणाची आहे. ज्ञानाची आवश्यकता त्याला मोक्ष समजतात. आणि मग श्रीगुरूच्यामुळे आपल्याला लाभ प्राप्त होतो. अद्वयाब्जनी विकास आता कोणत्या पदाला तो प्राप्त होतो. अनिष्ठाची निवृत्ती निष्ठाची अद्वयात्मनी विकास. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे का. अद्वय म्हणजे सगळ्याचा निराश झाल्यानंतर कोणतं तत्व राहत नाही का. हे जे दृष्ट सृष्ट नाही का हे तत्व दिसते ना आपल्याला. या बुडाशी कोणीतरी निश्चित कोणीतरी तत्व असलं. खरं बदलणाऱ्या जगतामध्ये स्थिर स्वरूप आहे. जगत का अस्थिर आहे सगळं. त्याला कोणीतरी स्थिर स्वरूप असतं. चढे ना ढळेन सारे आपले बळे अंगे त्यालाच ब्रह्म म्हणतात. काय म्हणायचं ते सद्रूप आहे. पुढे आनंद स्वरूप असं स्थिर तत्व आहे. आणि त्याच्यावर ते जगताचा काय होत असतो त्यालाच म्हणतात अद्वैतवाद. वेदांत शास्त्राचा कोणता वाद आहे. आणि बाकी इतर दर्शन करायचा द्वैती लोक आहेत. जगताला सत्य मानतात. आणि वेदांत शास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय मिथ्या आहे. मिथ्या पदार्थात द्वैत निर्माण करू शकत नाही. एक आपली गाडी होती
एकाला ग्रस्ताला जायचं होतं आणि त्याने आपली ती बस पाहिली. बस भरण्याकरता अरे म्हणलं कुठं निघाला? म्हणलं त्या गाडीत बसायचं आहे. त्या गाडीमध्ये मला भरपूर लोक ओरडोर होऊन गेले. 60 सीटची गाडी, 80-90 लोक बसले. म्हटलं ना तुला तर काय बसला मिळतं. म्हणून तो आपला थांबला. गाडीत बसण्याच्या ऐवजी उभा राहिला आपला. त्याला असं वाटायला लागलं, म्हणलं खरंच बघू की आपण किती माणसं बसली आहे त्याच्यात. म्हणून बघायला लागला. बघा गाडी सगळी कशी दिसली. म्हटलं का आम्हाला सांगतात सगळी गाडी भरली आहे, 50-60 लोक भरले आहे. आम्ही तिथं गेलो तर म्हणलं गाडी सगळी काय आहे, रिकामी आहे. इतकं खोटं बोलायचं असतं का? म्हणलं मी काय खोटं सांगतो का? म्हणलं हे माणसं म्हणलं ते माझ्या मनातले बसले. 100 काहून 200 बसू नका. जागा आडवीत, गाडी रिकामीच आहे. म्हणून ते माणसं खरोखर आहे का तुझ्या मनातले? याला कल्पनावाद म्हणतात. कल्पना मात्र दोघे कल्पने सगळे. जगात स्वरूपातरी काय आहे, कल्पना नाही तर काय आहे. अधिष्ठान ज्ञानाने खऱ्या सर्पाची निवृत्ती होती एका कल्पनेची. कल्पना निभाली दोरी जशीच्या, त्याला कोणता वाद म्हणतात? त्याला वेदांत शास्त्रामध्ये दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. दृष्टी म्हणजे जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत पदार्थ, एकदा ज्ञान संपलं पदार्थ नाही, याला म्हणतात. दुसरा वाद आहे सृष्टी दृष्टीवाद. पदार्थ आहे आणि इंद्रियाच्या द्वारा त्याचं काय होते, याला म्हणायचा सृष्टी दृष्टीवाद. वेदांताचा कोणता वाद आहे? दृष्टीसृष्टी. ज्या वेळेला आपण दोरीवरती सर्प पाहतो त्याच वेळेला आहे तो. एरवी सर्पाचा कोणता भाव आहे तर एखादा मग सर्प निवृत्त होत असतो व कल्पना जात असते. याला कल्पनावाद म्हणतात. त्यालाच अजातवाद असं म्हणतात. अजातवादामध्ये प्रपंच एक झाला होता हे समोर मिथ्या वार्ता, मागे होईल आणि कला कल्पांची नाही का, त्याला अजातवाद. वंद्यापुत्र कुठे जन्माला येत असतो का? ग्रामीण दृष्टांत आहे. म्हणजे वेदांत सांगणारे माणसं असतात ना ते मात्र घाबरत नाही. ते डेअरिंगबाज असतात. ते आनंद होते वगैरे. त्रिकालिक अत्यंत भाव कदा कल्पांतीकडे ना दृष्टांताचा. एखाद्या कल्पना, एखाद्या गाईला वासरू आलं, त्याला आता शिंग नाही, काही नाही. पण पुढे काही दिवस गेल्यानंतर शिंग फुटल्याशिवाय. आणि गाढवाला आता शिंग नाही, पुढे. मग शिंगाचा गाढवाच्या ठिकाणी कोणता वाद आहे? त्रैकालिक अत्यंत. शक्य आहे का? ईश्वरी सृष्टी आहे. घोड्याला आणि गाढवाला कुठं शिंग फुटत असते का? आणि म्हशीला आणि गाईला हे पशुच आहे की दुसऱ्या दृष्टीचा. त्याला अजातवाद असं म्हणतात. कोणता वाद? म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा कोणता वाद आहे? आता हे जरी अजातवाद पटण्याइतका आहे का दिसते याची, मग त्याच्याकरता मायावाद आहे, विवर्तवाद. दोरीवरती सर्प आहे का कधी? सर्प दुसरीकडून आला का कधी? दोरीपासून सर्प झाला का? दोरी सर्प झाली का? भासते याची. मग काय संगती लावणार? म्हणून ख्यातिवाद आहे कुठे? विचारसागरामध्ये. मग त्याच्यामध्ये नाही का असत्ख्यातिवादी, आत्मख्यातिवादी, अन्यथा ख्याती, अख्याती, सख्याती. आणि शेवटी सगळ्यांची मतं बाद करून कोणती ख्याती? अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या, अध्यस्त. त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता. सत का म्हणता येत नाही? बाद होतो. असत का म्हणायचा प्रतिदिन आहे. असताहून विलक्षण, सदाहून सदा म्हणजेच दोरीवरती बसलेला सर्व अनिर्वचनीय आहे. काय आहे?
तसं नसून बसला ना सर्प का असून बसला? नसून का बसला? दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचा काय होतं? मग जगत सुद्धा वेदांत शास्त्रदृष्ट्या अनिर्वचनीय आहे. काय? एकदा ब्रह्मज्ञान झालं की जगताची जशी नाही सर्पाची जशी निवृत्ती होते, ब्रह्मज्ञानाने जगताची सुद्धा काय होते? ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव. त्या विचारसागरामध्ये चांगले त्या चौथ्या तरंगातनं आत्माचा आनंद रूप कसा आहे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काला तरी नाही. आणि जीव हा जीव नसून किम स्वरूप आहे. तीनच मुद्द्याचा विचार म्हणजे विचारसागरातला चौथा तरंग. अभ्या जनी विकास बंधू आता एकदा काय आणखी बरं का ब्रह्माचा अपरोक्षत्वाने ज्ञान झालं. कोणत्या सुद्धा नाही का? म्हणजे मग अपरोक्ष ज्ञानामध्ये सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची दावा आहे. कोणतं ज्ञान? आणि तोच दावा आहे. आणि एकदा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर जर त्यांचं रडणं काय झालं तोपर्यंत मेला कोण? दावा काही दिसत नाही. 10 जण होतो 90 जण त्रयस्थ माणसाने दावा आणून दिला काय त्याचं ज्ञान करून दिलं आणि लगेच रडणं काय पडलं. त्याप्रमाणे एकदा का अपरोक्षत्वाने ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे सकल दुःखाची परमानंदाची त्याला अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान शास्त्रावरून जे ज्ञान होत असते ते कोणतं ज्ञान? आणि गुरुकडून होत असते ते मग ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून तूच तुझा जीव जीव नसून किम स्वरूप आहे तो आपले अद्वया जने विकास बंधू. वेदांताचा सिद्धांत एका परमात्म्याशिवाय दुसरं काहीही एकमेव द्वितीयम ब्रह्मांड. नवल उदयदा चंडावस अद्वयाब्जनी विकास बंधू. आता अद्वैरूपी कमलाचा काय करतात? ते विकास करतात म्हणजे ज्ञान या बोधावरती आणखी आणतात. अविद्या रात्री रसून या केली ज्ञाना ज्ञान चांदनिया जो स्तुती न करी ज्ञानी हा स्वबोधाचा. दुसरी ओवी आहे अविद्या रात्री रसून या केली ज्ञाना ज्ञान चांदनिया. श्रीगुरूचं ज्ञान काय करत असतं? अविद्या. अविद्येला रात्र असं म्हटलेलं आहे. ज्या माणसाच्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही त्याला अविद्या. अविद्या शब्द अनेक वाचक आलेला आहे. त्या विचारसागरामध्ये अविद्या पुढे तुमची प्रकृती. अविद्या प्रकृती शक्ती अशी तिची नाव आहे. अविद्या कशाला म्हणतात? शक्ती कशाला म्हणायचं? प्रकृती कशाला म्हणायचं? माया कशाला म्हणायचं? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जी निवृत्त होत असेल म्हणून तिला अध्याय अविद्या. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काही नाही पण अघटित दाखवते तिला म्हणायचं माया. ते तुमच्या 8व्या प्रकरणात गेलं की साधी माया जीवाची माया जर स्वप्नामध्ये नाही नाही दाखवते. कुठे काय दाखवेल? काही माहीत तर देवाची माया आहे. काय दाखवेल ते काही सांगतात. त्याला माया म्हणायचं. प्रकृती का म्हणायचं? जगत कारणाला कोण कारणीभूत आहे? प्रकृती का. अज्ञान का म्हणायचं? ते आवरण आणि विक्षेप दाखवत असते म्हणून त्याला अज्ञान म्हणायचं. आवरण म्हणजे स्वस्वरूपाच्या विषयी आपल्याला अज्ञान आवरण आहे ना. अज्ञानाचं आवरण असल्यामुळे देहालाच काय म्हणतो आपण? आवरण काय करते? असलेल्या पदार्थाचं ज्ञान होते नसलेलं दाखवते. काय दाखवते? अंधार काय करतो? दोरीचं ज्ञान होऊ देत नाही. सर्पाला काय करतो? त्याला काय म्हणायचं? मग अज्ञान म्हणतात. मग अज्ञान
मग अविद्या रात्री रसोनिया. श्री गुरुच्या ह्याच्यामुळे काय होत असते, अविद्यारूपी रात्रीचा काय होतो, नाश होतो. रात्री माणसाला काही दिसत असते का? सगळा अंधार असतो, स्वस्वरूपाचं काय नसते. आणि गिळे ज्ञानाज्ञानाचा म्हणजे म्हणून अविद्या निवृत्ती असं म्हणत असतात. अविद्येचा जास्त नको अशब्द आहे त्याच्यामध्ये. ती अविद्या अभावरूप आहे का भावरूप आहे चर्चा केली आहे. कारण म्हणजे नाही जी विद्या असं म्हटलं तर त्याचा अभावरूप सिद्ध होतं. मग ती भावरूप आहे. कोणताही भावरूप तत्व काहीतरी क्रियेला अनुसरूनच आहे. अभावरूप तत्वापासून पेरलंच नाही तर उगेल. मग काहीतरी असल्याशिवाय मग ते आवरण घालते कधी. अविद्येचं स्वस्वरूपावरती काय आहे, त्यालाच अज्ञानाचं म्हणत असतं. आणि विक्षेप दाखवते. काय दाखवते, नसलेले नाना प्रकारचे देह दाखवत असते. चार प्रकारचे देह दाखवतात. अंडाचे चार स्वेद योजने. याला कारण कोण आहे, माया आहे. कोणत्याच देहामध्ये जीवाला जावं लागेल याचं काही सांगता येत नाही. सगळे देहाचे कारणीभूत. तुमच्या भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये हा विचार सांगितला. दृश्य दृष्टी. त्याच्यामध्ये आणखी दृष्टांत देऊन हा सिद्धांत. एक पराप्रवृत्ती, पुढे कोणची प्रकृती. अपरा प्रकृती म्हणजे कोणती, पाचही प्रकारचे आणखी भूत आहे याला लक्ष असतं. मनोबुद्धी चित्त पंचमहाभूत आणि 8 अंगाने युक्त असलेली तिला म्हणायचं अपराप्रकृती. आणि ज्या ठिकाणी लीन होते तिला म्हणायचं पराप्रकृती. परमभूय प्रवक्ष्यामि ज्ञानानाम ज्ञान. नाही 14वा अध्यायाचा 7व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे बघा. मया दक्ष मया सक्त परंपार्थ असंशयम समग्रम भावना ज्ञानम देहम सविज्ञानम. ज्ञान जाणीव जेथून निघायचे त्याला ब्रह्म असं म्हणायचं. भासमान होणारा त्याला काही न कळणे आपल्याला याला अज्ञान म्हटलेलं आहे. जाणीव जेथून काही प्रकृती मग अज्ञान हारपे, विज्ञान करपे. विज्ञान करपे म्हणजे जगत करपे. ज्ञान जे स्वरूप आहे. हा सगळा विचार आहे, क्रमाक्रम आहे. याचा विचार केलेला आहे. तेव्हा ज्ञान काय, अज्ञान काय आहे, चांदण्या का म्हणतात त्याला. आणि अविद्येचा नाश कसा होत असतो अधिक विचार आहे. नंतर करू एवढ्यावर इथेच थांबा. तुम्हाला मोकळं करून देऊ की. नमस्श्री.